समोर उभा असलेल्या माणसाचा धर्म विचारायचा आणि उत्तर ऐकताच त्याच्या छातीत गोळी घालायची। हेच एका वर्षापूर्वी काश्मीरच्या बैसारन खोऱ्यात प्रत्यक्षात घडलं होतं। पत्नीसमोर नवरा, आईसमोर मुलगा आणि मुलांसमोर बाप अक्षरशः गोळ्या घालून मारले गेले। आज त्या घटनेला वर्ष पूर्ण झालं आहे, पण एक गोष्ट अजूनही टोचत आहे। हे हत्याकांड टाळता येणं शक्य होतं आणि ते टाळलं नाही, कारण दोन माणसांनी गप्प राहण्याचा निर्णय घेतला। कोण होती ती दोन माणसं? ते गप्प का राहिले आणि पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडामोडी घडल्या, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 22 एप्रिल 2025 म्हणजे स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं जम्मू काश्मीर मधलं पहलगाम हे ठिकाण। इथं उंच देवदार झाडांच्या सावलीत हिरव्या कुंडरामध्ये देशभरातून आलेले पर्यटक फिरत होते। कुणाची हनीमून ट्रिप होती, कुणी कुटुंबासह आलेलं होतं, कुणाचं काश्मीर पाहण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होत होतं। दुपारच्या त्या सुस्त निवांत वातावरणात कुणाला अंदाजा नव्हता की काही मिनिटातच हे खोरं रक्ताने माखलं जाईल। दुपारी 1 ते 1:30 या दरम्यान बैसारन परिसरात 3 सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला। धर्म विचारून हिंदू पुरुषांना वेगळं काढून त्यांना जमिनीवर बसून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या। 26 जणांनी तिथे जीव सोडला। भारत हादरला। देशभराने शोक आणि संतापाची लाट उसळली। तपास सुरू झाला आणि हळूहळू एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली। हल्ला झाला 22 एप्रिलला, पण हे सगळं सुरू झालं होतं त्याच्या आदल्या रात्रीपासून, म्हणजे 21 एप्रिलच्या रात्रीपासून। रात्री 10:30च्या आधी पहलगाम परिसरातील परवेज अहमद आणि बशीर अहमद जोथाद या दोन स्थानिक रहिवाशांच्या घरी 3 अनोळखी माणसं येतात। ते उर्दू आणि पंजाबी मिश्रित भाषेत बोलत होते। त्यांच्या बोलण्यात स्पष्ट पाकिस्तानी लहेजा होता। त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती। ते एका अलीभाईचा वारंवार उल्लेख करत होते। नंतर तपासात उघड झालं की हा अलीभाई म्हणजे साजिद जट, लष्कर-ए-तोयबाच्या द रेसिडेन्स फ्रंटचा वरिष्ठ कमांडर, पाकिस्तानच्या कसूरचा रहिवासी। परवेज आणि बशीर यांनी या तिघांना आश्रय दिला। 5 तास त्यांना घरात ठेवलं, जेवण दिलं आणि हे सगळं केवळ 3000 रुपयासाठी। 10:30च्या सुमारास ते तिघ निघाले। सोबत काही खाद्यपदार्थ, भांडी, ब्लँकेट्स आणि एक ताडपत्री घेऊन गेले। परवेज आणि बशीर यांनी हे सगळं पाहिलं। त्यांना माहिती होतं की हे सशस्त्र पाकिस्तानी माणसं आहेत। त्यांनी संशयास्पद वागणूक त्यांना समजली होती, पण तो गप्प राहिला। दुसऱ्या दिवशी 22 एप्रिलला दुपारी साधारण 12:30 वाजता परवेज आणि बशीर हे आपल्या घोड्यांसह पर्यटकांना सेवा देत बैसारन परिसरात होते। तेव्हा त्यांना ते तिन्ही जण बैसारन मधल्या झाडीत लपलेले दिसले। फैजल जट उर्फ सुलेमान शाह, हबीब तारिफ उर्फ जिब्रान आणि हमजा अफगानी हे तेच होते। त्यावेळी एखाद्या साध्या फोनवर, एका SMS वर जरी पोलिसांना किंवा पर्यटकांना खबर दिली असती तर कदाचित 26 जणांचा जीव वाचला असता। पण परवेज आणि बशीर यांनी तसं केलं नाही। ते शांतपणे आपल्या घोड्यासह मागे हटले। पर्यटकांना दुपारी 1:45 पर्यंत सुरक्षित पहलगामला परत पोहोचवलं आणि त्यानंतर काही वेळातच बैसारनमध्ये हा हल्ला झाला। त्याच वेळी काही किलोमीटर अंतरावर देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेले पर्यटक निर्धास्तपणे त्या कुरणांवर फिरत होते। आयुष्यात एकदा तरी काश्मीर पाहण्याचं स्वप्न उराशी बाळगत आलेले ते लोक, ज्यांना माहिती नव्हतं की त्यांच्यासाठी हे अखेरचं क्षण असणार आहे। 26 माणसाच्या आयुष्याची किंमत काय असते? 3000 रुपये। हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने पाऊल उचललं। पाकिस्तानशी व्यवहार, हवाई मार्ग, सिंधू जल करार सगळ्यांवर निर्बंध आणले आणि 7 मे 2025 रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले। लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उद्ध्वस्त केलं। हे 4 दिवस चाललेला भारत-पाक संघर्ष जगाने श्वास रोखून पाहिला। परवेज आणि बशीर यांना अटक करण्यात आली। त्यांच्या विरुद्ध तपास सुरू आहे। दहशतवाद्यांना मदत केल्याचे आणि वेळेवर खबर न दिल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत। आज 22 एप्रिल 2026 या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पहलगाम परिसरात सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त आहे। श्वान पथन, बॉम्ब शोधक पथक, अतिरिक्त नाकेबंदी, प्रत्येक पर्यटकाची, स्थानिकांची ओळख काटकोरपणे तपासली जात आहे। पहलगामची काही पर्यटन स्थळे सध्या बंद आहेत। जखमा अजून ताज्या आहेत। 26 माणसं गेली, त्याची घरं ओस पडली,
कुणाची लेकरं अनाथ झाली, कोणाची बायको विधवा झाली, कुणाचे आई बाबा मथारपणात एकटे पडले. त्यांचे जीव परत येणार नाहीत. पण माणुसकी हरवत चालली आहे. 3,000 रुपयासाठी जीव वाऱ्यावर सोडण्याचं धाडस कुठून येतं? पहलगाम हल्ला फक्त दहशतवाद्यांनी केलेला हल्ला नव्हता. तो माणसाने माणसांवर केलेला विश्वासघाताची गोष्ट सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं, त्या दोघांनी सुरक्षा एजन्सी किंवा पर्यटन विभागाला त्या दहशतवाद्याची माहिती दिली असती तर हा हल्ला थांबवता आला असता का? तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.